शिवाय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 7 संक्रांत. तिळगुळापासून हा बोध घेण्यासाठी पुष्य महिन्यात म्हणजे पावसाळा निघून गेल्यावर हिवाळा संपता संपता उन्हाळा येण्यापूर्वी संक्रमणाचा दिवस निवडण्याचे कारण काय? पावसाळा किंवा हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्याचे दिवस घालविणे जसे मनुष्याला मोठे कठीण जातात, त्याप्रमाणे लहानपण किंवा तरुणपण यापेक्षा म्हातारपणातले दिवस घालविणे हेही मनुष्याला मोठे कठीण जाते. मनुष्य बाळपणात नाना खेळ खेळण्यात मग्न असतो. तरुणपणात स्त्री, पुत्र, ग्रह, धनादिकांचा संग्रह करण्यात काळ घालवितो. त्यामुळे त्याला म्हातारपणात पश्चाताप करण्याची पाळी येते. ती वेळ येऊ नये म्हणून तारुण्याचे दिवस संपत आले की आपला मायबाप श्रीहरी आपणास हर तऱ्हेने इशारा देतो. 40शी उलटली की प्रथम डोळ्यांना चष्मा लागतो. 50शी जवळ दात हलतात, पडतात, केस पांढरे होतात. 60च्या जवळ कानांची शक्ती, डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागते. त्यामुळे समोर कोणी आले की कोण ते म्हणावे लागते. तसेच कोणी काही बोलले की काय म्हणालात म्हणून पुन्हा पुन्हा विचारावे लागते. गुडघे, कंबर दुखू लागतात. त्यामुळे उठणे बसणे जड होते. पिकलेले पान गळून पडत असता हिरवे पान हसते या म्हणीप्रमाणे म्हातारपणातली ती अवस्था पाहून तरुण मुले हसतात, चेष्टा करतात. चालायला लागले की पडायला होते. बोलायला लागले की उच्चार स्पष्ट येत नसल्यामुळे राम म्हणायला गेले असता लांब होते. परंतु मोहाने बद्ध झालेला मानव परमेश्वराच्या या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने म्हातारपणात जीवनात घडलेल्या गोष्टी त्याला सारख्या आठवतात. त्यामुळे तो बेचैन होतो. जवळचा पैसा मुलांच्या शिक्षणाला आणि लग्नकार्याला खर्च झाला. पुन्हा मिळवण्याची शक्ती राहिली नाही. मुलींची लग्ने होऊन त्या सासरी गेल्या. मुलगे लग्न झाल्यावर नोकरीनिमित्त परगावी निघून गेले. एकूण सध्या आपल्या वाटणीला जवळ कोणी नाही. पूर्वी 6-6 मैल चालून जात होतो. आता 4 पावले देखील चालणे जमत नाही. धाप लागत असल्यामुळे मोठ्याने बोलता येत नाही. सारखे बसणे, निजणे या पलीकडे काहीच करता येत नसल्यामुळे अन्न पचत नाही. पूर्वी आई, ताई, मामी, काकू, बाबा, दादा, आप्त, इष्ट आमची विचारपूस करण्यास येत आणि 4-8 दिवस राहून जेवून खाऊन जात. पण आता मात्र एकटाही आमच्याकडे फिरकून बघत नाही. अशा विचाराने त्याला अतिशय दुःख होते. अशावेळी देवा, मला काही एक नको, कसा बसा माझा एकदा शेवट कर असे म्हणण्याची पाळी येते. करिता तरुणपण संपता संपता म्हणजे म्हातारपण येण्यापूर्वीच आत्महिताचा बोध मनुष्याला मिळावा हा त्याचा उद्देश असावा असे वाटते. संक्रांत जवळ आली की अलीकडे घरोघरी साखरेचे तीळ बनवितात. शेगडीवर परात ठेवून त्यात तीळ घालतात आणि त्यावर साखरेचा पाक सोडून हात फिरवितात. जेव्हा तीळ साखरेत लपले जातात तेव्हा त्यांना सुंदर काटे फुटतात. त्यावर तो गोड तीळ खाण्यास रुचकर वाटतो. त्याप्रमाणे त्रिविध तापरूपी अग्नीच्या सहाय्याने मनरूपी परात तापल्यावर हरिनामरूपी तीळ त्यात टाकून गुरुबोधरूपी साखरेचा पाक घालून दृढ श्रद्धेच्या हाताने हलवीत राहिले असता आपपरभाव नष्ट होऊन समतेचे काटे उठतात. मनुष्य म्हणजे मनुष्य
प्रेममय बनतो. अशा व्यक्तीच्या दर्शनाने, सहवासाने, दृष्टिक्षेपाने आणि बोलण्याने लोकांना प्रेम, आनंद, सुख, समाधान लाभते. हाच संक्रांतीपासून होणारा महत् लाभ समजावा. विषय 8. दुःखातच सुख आहे. 1. दुःख हे मनुष्याला आत्मचिंतन करण्यास शिकविते. दुःख हे मनुष्याला निर्विकार बनविते. दुःख हे मनुष्याचे अंतरंग धुवून स्वच्छ करते, अर्थात प्रकाशमान करते. दुःखाचे विचार हे स्वरूपाचे स्मरण करून देण्यास मदत करतात. बीज फुटल्यावरच जसा त्यातून मोड बाहेर पडतो, त्याप्रमाणे दुःखाचा अतिरेक झाल्यावरच सुखाचा उदय होतो. एकंदरीत आपत्तीशिवाय मनुष्याला समाधानाची ठेव मिळत नाही. करिता जीवनात दुःखाचे दिवस जे येतात ते चांगल्यासाठीच येत असतात असे प्रत्येकाने समजावे आणि देवाने घातलेल्या दुःखाच्या पाठशाळेत धडा घेण्यास तयार असावे. सुख संततीत नाही किंवा संपत्तीत नाही, दैवी गुणात आहे. त्याकरिता मनुष्याने कष्ट सोसलेच पाहिजेत. 2. वास्तविक कष्टाचे दिवस येणे म्हणजेच मनुष्याचे भाग्य उदयाला येण्याचे लक्षण समजावे. पण कष्टाचे दिवस आले की मनुष्य ते अशुभ असे समजतो. त्यामुळे कपाळाला आठ्या घालतो, तोंड वाकडे करतो. तो कधी एकदा दूर होतील म्हणून वाट पाहतो. असे असता देवाजवळ मुद्दाम कष्ट कोण मागणार? कष्टाचे दिवस क्षणिक असतात, त्यानंतरचे सुख मात्र अमर असते, हे लक्षात ठेवावे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.